नेक्स्ट क्वेश्चन काय बघा किंवा नेक्स्ट कन्सेप्ट काय बघा. when two plates of capacitor are differently charged. ओके, जनरली दोन्ही कॅपॅसिटरच्या दोन्ही प्लेटवर चार्ज जो आहे सेम असतो, मॅग्निट्यूड मध्ये सेम असतो. एकावर प्लस असतो आणि एकावर काय असतो, मायनस असतो. ओके, सपोज दिस इज अ कॅपॅसिटर. ओके, याच्या आतल्या बाजूला सपोज प्लस क्यू चार्ज असेल तर या साईडला काय असणार आहे, मायनस क्यू चार्ज असणार आहे. इक्वल अँड अपोजिट इन मॅग्निट्यूड असे कॅपॅसिटरच्या दोन प्लेटवर चार्ज असतात. तर इथं नेक्स्ट कन्सेप्ट काय बघा, when two plates are capacitor are differently charged by amount Q1 and Q2. सपोज असं सांगितलं की या कॅपॅसिटरच्या दोन प्लेट्स आहेत. ओके, फर्स्ट प्लेटला चार्ज आपण प्रोव्हाइड केला Q1 आणि सेकंड प्लेटला आपण चार्ज प्रोव्हाइड केला Q2. तर त्या कॅपॅसिटरच्या आतमध्ये इन साइडला आणि आउट साइडला किती चार्ज स्टोअर होणार याचे काही फॉर्म्युले ते पाठच करून ठेवायचे आहेत. ओके, तर फर्स्ट प्लेटला Q1 चार्ज दिला, सेकंड प्लेटला Q2 चार्ज दिला, तर काय होतं लक्षात घ्या, दोन्ही प्लेटच्या आउट साइडला ओके चार्ज ऑन आउटसाइड ऑफ टू प्लेट्स. ओके, दोन्ही प्लेट्सच्या आउटसाइडला चार्ज असणार आहे तुमचा Q1 प्लस Q2 डिवायडेड बाय 2 असणार. हे पाठच करून ठेवायचं. आणि चार्ज ऑन इनसाइड ऑफ वन प्लेट, एका प्लेटच्या इनसाइडला चार्ज असणार आहे Q1 मायनस Q2 बाय 2 आणि दुसऱ्या प्लेटला असणार आहे ऑन चार्ज ऑन इनसाइड ऑफ अदर प्लेट, त्याला चार्ज असणार आहे Q2 मायनस Q1 डिवायडेड बाय 2. लक्षात येत आहे? म्हणजे पुन्हा एकदा बघा, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चे ऍडिशन केल्यावर काय येणार, Q1 येणार. आणि इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 ची ऍडिशन केली, 1 आणि 3 ची ऍडिशन केले तर काय येणार आहे तुमचं Q2 येणार आहे. म्हणजे पुन्हा एकदा फर्स्ट प्लेटवर चार्ज किती येतो, टोटल चार्ज Q1च येतो आणि सेकंड प्लेटवर टोटल चार्ज किती येणार आहे Q2. कारण फर्स्ट प्लेटवरचा टोटल चार्ज म्हणजे त्याच्या इनसाइडचा चार्ज आणि त्याच्या आउटसाइडचा चार्ज, हे लक्षात ठेवायचं आहे. हे थोडंसं लक्षात ठेवावं लागेल, हे फॉर्म्युले पाठ करावे लागतील. चार्ज ऑन आउटसाइड ऑफ टू प्लेट्स विल बी Q1 plus Q2 divided by 2. Charge on inside of one plate is Q1 minus Q2 divided by 2. And charge on inside of other plate is Q2 minus Q1 by 2. म्हणजे इन साइडला काय असणार आहे, एक्झॅक्टली इक्वल आणि अपोजिट चार्ज असणार. बरोबर आहे ना? हे बघा, पहिल्या प्लेटच्या इनसाइडला किती आहे, Q1 मायनस Q2 बाय 2 आणि दुसऱ्या प्लेटच्या इनसाइडला काय आहे, मायनस Q1 मायनस Q2 डिवायडेड बाय 2 असं आपण लिहू शकतो. बरोबर आहे ना? म्हणजे पहिल्या प्लेटवर जेवढा असतो तेवढाच दुसऱ्या प्लेटवर असतो, परंतु अपोजिट साइनचा असतो. आणि हे इन साइडला काय असतात, इक्वल आणि अपोजिट असतात, हे लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी पहिल्या प्लेटला Q1 चार्ज दिला, दुसऱ्या प्लेटला Q2 चार्ज दिला, तर पीडी किती, या दोन प्लेटच्या दरम्यान पीडी किती तयार होणार आहे. ओके, पीडी. तर हा पीडी कसा काढायचा बघा, इथं पीडी कसा होणार बघा. तर कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय आहे, कॅपॅसिटी C इज इक्वल टू Q बाय V. ओके, Q किती घेणार, Q1 मायनस Q2 बाय 2 इंटू V येणार. बरोबर आहे ना, C इज इक्वल टू Q बाय V. कॅपॅसिटीचा फॉर्म्युला जो आहे Q बाय V, याच्यामध्ये Q म्हणजे काय असतं, कुठल्याही एका प्लेटवर असणार आहे चार्जची मॅग्निट्यूड, Q1 मायनस Q2 बाय 2. आणि त्याचबरोबर कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आहे A इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय D असा देखील फॉर्म्युला आहे. आणि हे दोन इक्वेशन कम्पेअर केले तर पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला येतो, पीडीचा फॉर्म्युला येतो, दॅट इज V इज इक्वल टू Q1 मायनस Q2 इंटू D डिवायडेड बाय
2a epsilon naught. ओके, सो दोन प्लेट जर डिफरंटली चार्ज केल्या, पहिल्या प्लेटला Q1 चार्ज दिला, दुसऱ्या प्लेटला Q2 चार्ज दिला, तर या दोन प्लेट मध्ये असणारा जो PD असणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स, ओके, दॅट पोटेन्शियल डिफरन्स विल बी गिवन बाय फॉर्म्युला Q1 minus Q2 into D divided by 2a epsilon naught. Okay, so that is the answer. आता याच्यानंतर आपल्याला स्टडी करायचा आहे सिरीज अँड पॅरलल ग्रुपिंग ऑफ कॅपॅसिटर्स. कॅपॅसिटरचं सिरीज कॉम्बिनेशन आणि कॅपॅसिटरचं पॅरल कॉम्बिनेशन हा पार्ट स्टडी करायचा आहे. परंतु त्याच्या अगोदर चेक पॉइंट 2.4 तुम्ही सॉल्व्ह केला का? हे बघा, क्वेश्चन काय आहे, अ व्हेरी थिन शीट ऑफ अल्युमिनियम इज प्लेस्ड बिटवीन प्लेट्स ऑफ द कंडेन्सर. म्हणजे अशा प्रकारे एक कंडेन्सर आहे किंवा कॅपॅसिटर आहे आणि त्याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे, मेटल प्लेट ठेवलेली आहे. आता मध्ये मेटल प्लेट ठेवली तर कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय असतो, C इज इक्वल टू A एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय फॉर्म्युला काय असतो, B मायनस थिकनेस. हा फॉर्म्युला माहिती आहे ना. दोन प्लेटच्या मध्ये जर मेटल प्लेट टाकली तर कॅपॅसिटी काय होते, A एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय D मायनस T. आता D म्हणजे काय, दोन प्लेट मधलं सेपरेशन, आणि T म्हणजे काय, मेटल प्लेटचा थिकनेस. आता मेटल प्लेटचा थिकनेस वाढवत नेला तर कॅपॅसिटी काय होते, कमी कमी होत जाते. आता या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, व्हेरी थिन शीट आहे, व्हेरी थिन शीट. व्हेरी थिन शीट म्हणजे त्याचा थिकनेस काय असणार आहे, क्लोज टू झिरो. थिकनेस इज व्हेरी क्लोज टू झिरो. म्हणजे थिकनेस जर झिरोच आपण कन्सिडर केला तर कॅपॅसिटी काय होणार, ए एप्सिलॉन नॉट बाय डीच होणार ना. म्हणजे कॅपॅसिटी रिमेन्स अनचेंज्ड, असं ते आन्सर येणार. जर थिक असता तर मात्र कॅपॅसिटी वाढली असती. ओके, व्हेरी थिन शीट म्हटलंय त्याच्यामुळे काय होणार आहे, कॅपॅसिटी रिमेन्स अनचेंज्ड. ओके, आणखी कुठला क्वेश्चन आहे का? 9 number. फिफ्थ नंबर ना. When a lamp is connected in series with capacitor, then हे बघा, there is a capacitor and then there is a lamp, असे सिरीज मध्ये जोडलेले आहेत. क्वेश्चन नंबर 5 काय बघा, अ कॅपॅसिटर अँड अ लॅम्प आर कनेक्टेड इन सिरीज, देन आणि सपोज हे आपण काय केलं, आता हे कशाला जोडतोय त्याच्यावर डिपेंडेंट आहे सगळं. हे डीसी सप्लायला जोडलंय का एसी सप्लायला जोडलंय, म्हणजे बॅटरीला जोडलंय का अल्टरनेटिंग सप्लायला जोडलंय, याच्यावर हे डिपेंडेंट आहे सगळं. हे तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या टॉपिक मध्ये बघायला मिळेल. आता हे डीसी सप्लायला जोडलं तर काय होतं, कॅपॅसिटर फुल्ली चार्ज होईपर्यंत काय होणार, बॅटरीकडून करंट त्याला सप्लाय करावा लागणार. कॅपॅसिटर चार्ज होण्यासाठी फॉर एक्झाम्पल 1 सेकंडचा टाइम लागत असेल, फॉर एक्झाम्पल सांगायला लागतं, तर 1 सेकंड करंट फ्लो होत राहणार आणि त्याच्यामुळे बल्ब जो आहे तो 1 सेकंड फक्त काय राहणार, ऑन राहणार. तिथून पुढं काय होणार, हे कॅपॅसिटर म्हणजे दोन प्लेट सेपरेटेड आहेत, म्हणजे हे ओपन सर्किट आहे आणि ओपन सर्किट त्याच्यामुळे काय, ओपन सर्किट असल्यामुळे काय होणार आहे, बल्ब ग्लो होणार नाही. ओके, म्हणजे याचं एक्झॅक्टली करेक्ट आन्सर काय येते बघा, अंटिल कॅपॅसिटर इज चार्जिंग, जोपर्यंत कॅपॅसिटर चार्ज होणार आहे तोपर्यंत बल्ब ग्लो करणार. आणि एकदा कॅपॅसिटर फुल्ली चार्ज झाला तर काय होणार आहे, तिथून पुढे करंट बंद होणार ना, कारण एकदा फुल्ली चार्ज झाला की सर्किट मधला करंटच बंद पडणार आणि सर्किट मधला करंट बंद पडणार म्हणजे बल्ब मधला करंट बंद पडणार अँड देअरफॉर काय होणार आहे, इट विल नॉट ग्लो. सो याचा आन्सर या पद्धतीने येणार, until capacitor is charging.
bulb glow, and when fully charged, current in circuit stops. Okay, when fully charged, bulb dies off, म्हणजे bulb will not glow. So correct answer त्याचा येणार आहे लॅम्प will not glow. So that is the first answer. लक्षात घ्या. तर हे नेहमी लक्षात ठेवा, कॅपॅसिटर म्हणजे एक ओपन स्विच असतं, कारण कॅपॅसिटरच्या दोन प्लेट ज्या आहेत त्या एकमेकाला कनेक्टेड नसतात आणि मध्ये काय असतं, उलट इन्सुलेटिंग मटेरियल असतं. त्याच्यामुळे एका प्लेट कडून दुसऱ्या प्लेटला करंट पोहोचू शकत नाही. म्हणजे ज्या पाथला कॅपॅसिटर आहे त्या पाथनं करंट फ्लो होत नाही. ओके, करंट कधी फ्लो होतो, कॅपॅसिटर फुल्ली चार्ज होईपर्यंतच, तिथून पुढे करंट फ्लो होत नाही. आणि तो जो टाइम आहे तो 1 सेकंड किंवा लेस दॅन 1 सेकंड असू शकतो. नेक्स्ट 9 number. If the circumference of sphere is 2 meter, then capacitance of sphere in water would be. आता कॅपॅसिटरचा फॉर्म्युला काय आहे, 4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू रेडियस. हे कधी व्हॅक्यूम मध्ये, आणि मीडियम मध्ये काढायचं असेल तर 4 पाय इप्सिलॉन नॉट के इंटू रेडियस, फक्त डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऍड करायचं तिथं. सो 4 पाय इप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू किती आहे, 1/9 इंटू 10⁹, बरोबर आहे ना. ही 4 पाय इप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू झाली. के ची व्हॅल्यू किती आहे वॉटर साठी, दिले का, 81 असते, दिलेलं नाही पण माहिती पाहिजे आपल्याला. वॉटरचा डायरेक्ट कॉन्स्टंट 81 आणि रेडियस ऑफ स्पियर किती आहे, 2 मीटर आहे. सो 9 9s are 81, 9 into 2 18 into 10⁻⁻9 फॅरेड इज द कॅपॅसिटी. असा आन्सर कुठला आहे का, नाही सॉरी, सर्कम्फरन्स आहे तो, रेडियस दिलेला नाही, सॉरी. ओके, या क्वेश्चन मध्ये 2 मीटर जे आहे ते इट इज नॉट रेडियस, इट इज सर्कम्फरन्स. त्याच्यामुळं हा क्वेश्चन जो आहे तो असा सोडवूया. सो कॅपॅसिटी C इज इक्वल टू 2 इप्सिलॉन नॉट के, सेपरेट काढतो, 2 इप्सिलॉन नॉट के सेपरेट काढतो, पुढे काय राहील, 2 पाय आर राहणार, बरोबर आहे ना. फक्त काय केलं, 4 पाय मधलं 2 पाय आर ला जोडलेला आहे, म्हणजे 2 पाय आर राहील. 2 पाय आर का तसं केलं मी, कारण तो सर्कम्फरन्स क्वेश्चन मध्ये दिलाय, बरोबर. आता इथं व्हॅल्यू प्लेस करूया. कॅपॅसिटी इज इक्वल टू 2 इंटू इप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू किती असते, 8.85 इंटू 10⁻⁻12. के ची व्हॅल्यू किती, 81 आणि 2 पाय आर, सर्कम्फरन्स म्हणजे 2 दिलाय. ओके, हे लक्षात आलं का, कुणाला डाऊट असेल तर विचारा याच्यामध्ये काय. कॅपॅसिटी ऑफ द स्पियर किती आहे, 4 पाय इप्सिलॉन नॉट के इंटू आर, मीडियम असेल तर, ठीक आहे. आणि क्वेश्चन मध्ये सर्कम्फरन्स दिलेला आहे 2 मीटर, स्पियरचा सर्कम्फरन्स. मग सर्कम्फरन्स जर दिलेला असेल तर आपल्याला 2 पायर घ्यावं लागेल, मग 2 पायर सेपरेट करावं लागेल आपल्याला त्याच्यासाठी. मग आता हे कॅल्क्युलेशन केलं तर किती येणार बघा, टू इंटू 2 4, 4 ने 8.85 ला मल्टिप्लाय केलं तर किती होणार, 35.40 इंटू 81 इंटू 10⁻⁻12. आता अप्रॉक्सिमेटली 35 इंटू 81 करूया. टू 835 into 10⁻12. So approximately 2800, 10⁻12 म्हणजे पिको असतं, माहित आहे ना, फॅरेड. सो दॅट इज द आन्सर.
नेक्स्ट 12th number. 12. A 500 microfarad capacitor is charged at a steady rate of 100 microcoulomb per second. The potential difference across the capacitor will be 10 volt after an interval of. After an interval of. आता पीडी 10 व्होल्ट व्हायला चार्ज किती व्हायला पाहिजे ते काढूया ना अगोदर. ओके, पीडी 10 व्होल्ट व्हायला चार्ज किती व्हायला पाहिजे ते अगोदर आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. सो दिस इज अ क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन मध्ये काय दिलं बघा, कॅपॅसिटी इज गिवन ॲज 500 मायक्रो फॅरड अँड इट इज चार्ज ॲट द रेट ऑफ चार्जिंग किती दिलाय 100 मायक्रो कुलोम पर सेकंड. आणि पीडी किती व्हायला पाहिजे, पीडी व्हायला पाहिजे 10 व्होल्ट. हा, आता 10 व्होल्ट पीडी झाल्यावर चार्ज किती होणार बघा. चार्जचा फॉर्म्युला काय रे, तुम्हाला आठवत नसेल तर मग शिव्या द्याव्या लागतील बघा तुम्हाला. CV. काय CV. हा सी किती आहे 500 मायक्रो ॲज इट इजच ठेवूया. 500 म्हणजे मायक्रो मध्येच आन्सर येईल चार्जचं. 500 सी झालं इंटू व्होल्टेज फी म्हणजे काय येणार आहे 5000 मायक्रो कुलोम एवढा चार्ज व्हावा लागणार. 10 व्होल्ट पीडी होण्यासाठी 5000 मायक्रो कुलोम चार्ज द्यायला पाहिजे. आता पर सेकंड किती चार्ज सप्लाय केला जातोय 100 मायक्रो कुलोम ना, बरोबर. मग 5000 चार्ज व्हायला डायरेक्टली हे तोंडीच आन्सर येते. ओके, 50 सेकंड लागणार, बरोबर आहे ना. कसं काढलं 5000 डिवायडेड बाय 100 करावं लागणार, कारण प्रत्येक सेकंदाला 100 मायक्रोकुलम चार्ज सप्लाय करतोय आपण. मग 5000 मायक्रोकुलम व्हायला किती सेकंद लागणार 50 सेकंद लागणार. सो 50 सेकंड इज द आन्सर. नेक्स्ट 15. 50 नंबर अजून व्हायचा ऍक्च्युअली, क्वेश्चन कन्सेप्ट व्हायची इथे आपली. आणखी कुठला आहे का 15 नंबर सोडून द्या, तो पुढे स्टडी करूया आपण, अजून व्हायचं आहे पार्ट. 13. हा 13. 13 ना. देर इज अन एअर फिल्ड 1 पिकोफॅरड पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. म्हणजे सुरुवातीला एअर असताना कॅपॅसिटी विथ एअर आहे 1 पिकोफॅरड आहे, म्हणजे 10⁻⁻12 फॅरड. When the plate separation is doubled and space is filled with wax, capacitance increases to 2 picofarad. The dielectric constant of the wax is, म्हणजे आता बघा CA म्हणजेच काय येणार आहे A इप्सिलॉन नॉट बाय D येणार आहे. म्हणजे कॅपॅसिटी विथ एअर चा फॉर्म्युला A इप्सिलॉन नॉट बाय D, दॅट इज 1 पिकोफॅरड इज गिवन. ठीक आहे. आता कॅपॅसिटी किती होते 2 पिकोफॅरड होते. कधी, ज्यावेळी डायइलेक्ट्रिक मटेरियल भरणार, म्हणजे A इप्सिलॉन नॉट K डिवायडेड बाय, आणि त्यावेळी डिस्टन्स काय केलंय त्यांनी, डिस्टन्स इज डबल्ड असं म्हटलंय, म्हणजे 2D डिस्टन्स होणार आहे. जे डायइलेक्ट्रिक मटेरियल भरून आणि सेपरेशन 2D करून कॅपॅसिटी होते 2 पिकोफॅरड. असे दोन इक्वेशन तयार झाले आपले. हे दोन इक्वेशनचं जस्ट डिव्हिजन करायचं आहे. सो इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1, इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 म्हणजे काय होणार 2/1 केल्यानंतर K/2 इज इक्वल टू काय होणार आहे 2 राहणार. सो देअरफॉर K इज इक्वल टू काय होणार आहे
4 इज द आन्सर. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 4 येणार. दोन इक्वेशन फक्त तयार करायचे आहेत आणि त्यांचं डिव्हिजन करायचं. एनी अदर क्वेश्चन? आणखी कुठला क्वेश्चन आहे का? हा, आता सिरीज अँड पॅरलल ग्रुपिंग ऑफ द कॅपॅसिटर आपल्याला स्टडी करायचं आहे. सिरीज अँड पॅरलल ग्रुपिंग. ऍक्च्युली DC मध्ये क्वेश्चन देखील मागं पुढे थोडेसे झालेले आहेत, कारण क्वेश्चन नंबर 14 आणि 15 जे आहेत ते सिरीज आणि पॅरल कॉम्बिनेशनचे फॉर्म्युले क्वेश्चन्स आहेत, लक्षात घ्या. ओके, चेक पॉईंट 2.4 जे आहे त्याच्यामध्ये 40 नंबर आणि 15 नंबर जे आहेत ते कुठले प्रॉब्लेम्स आहेत? सिरीज आणि पॅरलल ग्रुपिंगचे क्वेश्चन्स आहेत. आणि सिरीज आणि पॅरलल ग्रुपिंग आपण आता स्टडी करणार आहे. ठीक, आता सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स. Series combination of capacitors. आता सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे काय? when number of capacitors are connected one after another like this, okay, it is called as series combination. आणि डायरेक्टली आपण याच्यामध्ये काय काय होते ते बघूया. तर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये सगळ्यांच्यावर सेम काय असतं? तर सगळ्यांच्यावर चार्ज सेम असतो. म्हणजे पहिल्या कॅपॅसिटरवर चार्ज Q1 असेल, दुसऱ्या कॅपॅसिटरवर चार्ज Q2 आणि तिसऱ्या कॅपॅसिटरवर चार्ज Q3 असेल. तर Q1 इज इक्वल टू Q2 इज इक्वल टू काय असणार आहे? Q3 असणार. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जसं रेझिस्टन्स मध्ये काय असतो? करंट सेम असतो, तसं इथं काय असतं? चार्ज सेम असतो. परंतु सिरीज कॉम्बिनेशन मध्ये प्रत्येकाचा PD मात्र डिफरंट असू शकतो कॅपॅसिटीनुसार. आणि V1, V2, V3 या तिघांच्या मध्ये रिलेशन काय येतं? तर V1 प्लस V2 प्लस V3 इज इक्वल टू टोटल बॅटरी व्होल्टेज असणार आहे. जर बॅटरीचं टोटल व्होल्टेज जे आहे ते काय होणार आहे? तिघांच्या मध्ये कॅपॅसिटीनुसार डिस्ट्रीब्यूट होणार आहे. आता व्होल्टेज V इज इक्वल टू काय असतं? Q/C असतं. म्हणजे कॅपॅसिटी जेवढी जास्त असेल तेवढं त्या ठिकाणी व्होल्टेज काय असतं? कमी असतं. ओके, नंबर 1, नंबर 2 ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि याच्यामध्ये इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी काय होणार आहे? इक्विव्हॅलंट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आहे 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 अँड सो ऑन. ओके, सो सिरीज कॉम्बिनेशनला या पद्धतीनं फॉर्म्युला येतोय. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टन्सला फॉर्म्युला काय होता माहिती आहे ना? RS इज इक्वल टू जस्ट ऍडिशन होती R1 प्लस R2 प्लस R3. परंतु इथं बरोबर उलट येते. ओके, सो इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी ऑफ सिरीज कॉम्बिनेशन इज गिवन बाय फॉर्म्युला 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 अँड सो ऑन. ठीक आहे. आता दोनच कॅपॅसिटी असतील C1 आणि C2 चे आणि ते सिरीज मध्ये जोडलेले असतील. तर इथे इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी डायरेक्टली काय लिहायचं? CS इज इक्वल टू C1 C2 अपॉन C1 प्लस C2. हा फॉर्म्युला पाठ करून ठेवा. C1 C2 डिवायडेड बाय C1 प्लस C2. हा कुठून आला? याच्यावरूनच आलाय. 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 येणार. म्हणजे राईट हँड साइडला C1 प्लस C2 डिवायडेड बाय C1 C2 येणार. दॅट इज 1/CS. सो CS चा फॉर्म्युला काय येणार आहे? दोनच असतील तर C1 C2 डिवायडेड बाय C1 प्लस C2. त्याचबरोबर अनेक कॅपॅसिटर सेम कॅपॅसिटीचे सिरीज मध्ये जोडलेले असतील तर इतर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी काय येणार आहे? C/N येणार आहे.
कारण 1/CS इज इक्वल टू 1/C प्लस 1/C प्लस 1/C असं होणार ना, म्हणजे CN/C होणार. अँड देअरफॉर CS इज इक्वल टू काय येणार आहे, C/N. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन मुळे कॅपॅसिटी इन्क्रीज होते का डिक्रीज होते, तर ड्यू टू सिरीज कॉम्बिनेशन कॅपॅसिटी डिक्रीजेस, हे लक्षात घ्या. ड्यू टू सिरीज कॉम्बिनेशन कॅपॅसिटी डिक्रीजेस. आणि पीडी त्यांच्या कॅपॅसिटीच्या नुसार जो काय होणार आहे, अकॉर्डिंग टू देअर कॅपॅसिटी पीडी इज डिस्ट्रीब्युटेड. आता दोन कॅपॅसिटर किंवा अनेक कॅपॅसिटर सिरीज मध्ये जोडलेले असतील तर त्यांना किती पीडी जाणार हे कसं काढायचं हे थोडंसं आपण बघूया. एक क्वेश्चन आहे, आता इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन काय बघा, देर आर टू कॅपॅसिटर्स, one is having capacity 3 microfarad and another is having capacity 6 microfarad, and these two are connected to a battery of 12 व्होल्ट. 12 व्होल्टच्या बॅटरीला हे दोन कॅपॅसिटर जोडलेले आहेत. तर याच्यावर हे 12 व्होल्ट मधलं काय होणार आहे, सम व्होल्टेज विल बी गिवन टू 3 मायक्रोफॅरड अँड रिमेनिंग व्होल्टेज विल बी गिवन टू 6 मायक्रोफॅरड. ओके, तर किती व्होल्टेज 3 मायक्रोफॅरडला जाणार, किती व्होल्टेज 6 मायक्रोफॅरडला जाणार हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. ओके, आता डायरेक्टली हे तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कुणाला व्होल्टेज जास्त जाणार कुणाला कमी जाणार, हे तरी सांगता येते का बघा. बोला जरा. आता फी इज इक्वल टू काय असतं, Q/C असतं ना. सो फी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू C. म्हणजे ज्याची कॅपॅसिटी जास्त असते ना त्याला कमी व्होल्टेज जातं. म्हणजे हे जर कॅपॅसिटर इक्वल असतील, म्हणजे दोन्ही 3 मायक्रोफॅरड 3 मायक्रोफॅरडचे जर असतील तर फर्स्टला 6 व्होल्ट येणार, सेकंडला 6 व्होल्ट येणार. लक्षात येत आहे. आणि एक जास्त असेल एक कमी असेल तर काय होतं, एकाला म्हणजे जास्त कॅपॅसिटी असणाऱ्याला कमी व्होल्टेज जातं. कॅपॅसिटी जास्त असणं म्हणजे कमी व्होल्टेजला ते जास्त चार्ज स्टोअर करू शकतं असं त्याचा मिनिंग होतोय. दोघांनाही तेवढाच चार्ज दिला तर ज्याची कॅपॅसिटी जास्त त्याचं व्होल्टेज काय येणार आहे, कमी. कारण सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय सेम असतं, दोघांचं Q सेम असतं. लक्षात येत आहे. आता बघा हे कसं सोडवायचं. Phi1:Phi2 अगोदर लिहूया. Phi1:Phi2 म्हणजे काय येणार, 1/C1:1 येणार. ठीक आहे. सो देअरफॉर Phi1:Phi2 इज इक्वल टू 1/3:1/6 येणार. आता डिनॉमिनेटर काढून टाकूया, म्हणजे दोन्ही टर्मला 6 न मल्टिप्लाय करूया. ओके, सो 2:1 येणार. ठीक आहे, म्हणजे व्होल्टेजचा रेशो जो आहे तो 2:1 यायला पाहिजे. आता काय करूया, याची ऍडिशन करायची. याची ऍडिशन किती येणार, 3 येणार. ओके, आता काय करायचे, टोटल व्होल्टेजचे 3 पार्ट्स करायचे. सो इच पार्ट जो येणार आहे, इच पार्ट ऑफ द व्होल्टेज विल बी 12 डिवायडेड बाय 3 म्हणजे 4 व्होल्ट येणार. म्हणजे याचा मिनिंग असं झाला की Phi1 ला 2 पार्ट जाणार आहे व्होल्टेज म्हणजे 8 व्होल्ट येणार, आणि सेकंडला काय होणार आहे, 1 पार्ट जाणार आहे म्हणजे 4 व्होल्ट. सो दिस इज आन्सर. असं सॉल्व्ह करायचं, लक्षात घ्या. मग हे 2 कॅपॅसिटर असू देत नाहीतर अनेक कॅपॅसिटर असू देत. आणि मग दोघांच्यावरचा आता चार्ज विचारला तर काय होणार, पहिल्याचा चार्ज CV, दुसऱ्याचा चार्ज CV. पहिल्यावरचा चार्ज काय होणार आहे, 3 × 8 24 मायक्रो कुलोम येणार, आणि दुसऱ्यावरचा किती येतोय बघा, 4 × 6 24 मायक्रो कुलोम. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये चार्ज दोघांचा तेवढा झाला पाहिजे. बरोबर येते का बघा. 8 × 3 24, 6 × 4 24. कारण इथं 8 व्होल्ट याला मिळालंय, याला 4 व्होल्ट मिळाले. आता 3 कॅपॅसिटरचा
जरा प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट क्वेश्चन. Suppose there are 3 capacitors. Capacity are 3 microfarad, 2 microfarad, 5 microfarad. 3, 2, 5 नको, 3, 2 and 4 घेऊया. 4 microfarad, and these are connected to a 12 volt battery. प्रत्येकाचं व्होल्टेज किती येणार? आता बघा इथं लिहायचं C1 S2 C2 S2 C3 लिहूया. काय येणार? सॉरी, V1 S2 V2 S2 V3 लिहूया. व्होल्टेजचा रेशो काढायचा आहे. V1 S2 V2 S2 V3 येणार आहे. दॅट इज 1 by C1 S2 1 by C2 S2 1 by C3. डिनॉमिनेटर काढून टाकूया, म्हणजे इथं 12 ना मल्टिप्लाय करूया. म्हणजे टोटल पार्ट्स या सगळ्याचे ऍडिशन किती होणार बघा? 13 येणार. म्हणजे टोटल व्होल्टेजचे किती पार्ट करायचे? 13 पार्ट. सो इच पार्ट इज ऑफ 12 व्होल्ट डिवायडेड बाय 13. सो V1 येणार आहे, पहिल्याला किती? 4 पार्ट्स जायला पाहिजे, 48 by 13 व्होल्ट. दुसऱ्याला 6 पार्ट जायला पाहिजे. ओके. आणि तिसऱ्याला किती? 3 पार्ट, म्हणजे इच पार्ट 12 by 13 आहे ना, 3 पार्ट. सो 36 by 13. ऍडिशन परत 12 व्होल्ट येते काय बघा? 12 व्होल्ट यायलाच पाहिजे ऍडिशन परत. ओके. तर V1 S2 V2 S2 V3 जस्ट काढायचं. तो जो रेशो येईल त्याची ऍडिशन करायची, आणि ती जे ऍडिशन येईल तेवढे काय करायचे? टोटल व्होल्टेजचे पार्ट करायचे. सो इच पार्ट येणार आहे 12 by 13 व्होल्टचा. पहिल्या कॅपॅसिटरला 4 व्होल्ट जाणार, दुसऱ्या कॅपॅसिटरला पहिल्या कॅपॅसिटरला 4 पार्ट जाणार आहेत, सेकंड कॅपॅसिटरला 6 पार्ट जाणार आहेत, आणि थर्ड कॅपॅसिटरला काय जाणार आहे? 3 पार्ट जाणार आहेत. सो 4 into 12 by 13 म्हणजे 48 by 13. 6 into 12 by 13 म्हणजे 72 by 13, and 3 into 12 by 13 म्हणजे 36 by 13. सो दॅट इज युअर आन्सर. असे व्होल्टेज येणार, आणि प्रत्येकाचा चार्ज काढला आता तुम्ही तर तेवढाच येतो, सेम चार्ज. Q1 is equal to C1 V1, Q2 is equal to C2 V2, and Q3 is equal to C3 V3. चार्ज काढून बघा, तिन्हीवरचा चार्ज एक्झॅक्टली तेवढाच येईल. ओके. सो अशा प्रकारे कितीही कॅपॅसिटर सिरीज मध्ये असले तरी तुम्ही त्याचं व्होल्टेज फाइंड आउट करू शकता. हीच मेथड आहे, खूप इझी मेथड आहे.